विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण पहिली ते तिसरी पंचवार्षिक योजनेबद्दल आपण माहिती पाहिलो होतो. तर आता आपण पंचवार्षिक योजनेमधील चौथी योजना आणि चौथी योजना कोणती आहे आणि कोणता इसवी सन आहे याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. तर आता लक्षात घ्या, चौथी योजना इसवी सन 1969 ते इसवी सन 1974 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये चौथी योजना लागू झाली. यामध्ये पहिल्यांदा म्हणजे 14 बँकाचे राष्ट्रीयकरण झाले. 19 जुलै 1969 रोजी 14 बँकाचे राष्ट्रीयकरण झाले. यानंतर MRTP कायदा, या MRTP कायद्याची सुरुवात 1969 मध्ये झाली. त्यानंतर दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रम, ज्याला आपण DPAP म्हणतो, या DPAP कार्यक्रमाची सुरुवात 1973 ते 1974 या एकूण 3 मूलभूत गोष्टीची योजना सुरुवात या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली आहे. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की 5वी पंचवार्षिक योजना. आता 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये याची सुरुवात झाली 1974 ते 1978 मध्ये आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे किमान गरजा कार्यक्रम, ज्याला आपण MNP म्हणतो. याची सुरुवात 1974 मध्ये सुरुवात झाली. यानंतर 20 कलमी कार्यक्रम, या 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात 1 जुलै 1975 रोजी झाली. यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँका, ज्याला आपण म्हणतो RRB, या प्रादेशिक ग्रामीण बँकेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975 रोजी याची सुरुवात झाली. यानंतर एकात्मिक बाल विकास योजना, एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजे ज्याला आपण ICDS, या ICDSची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975 रोजी झाली. म्हणजेच काही महत्त्वपूर्ण गोष्टी 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा झालेल्या आहेत. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे 6वी पंचवार्षिक योजना. 6वी पंचवार्षिक योजनेची सुरुवात इसवी सन 1980 ते 1985 या कालखंडात झालेली आहे. यामध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. त्याची राष्ट्रीयकरणाची सुरुवात 15 एप्रिल 1980 रोजी झाली. यानंतर IRDPची सुरुवात 2 ऑक्टोबर 1980 रोजी झाली. त्यानंतर NREP याची सुरुवात 1980 रोजी झाली. एक्झिम बँकेचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1982 रोजी करण्यात आले. यानंतर शेतकऱ्याची बँक म्हणून ओळखली जाणारी ती बँक म्हणजे नाबार्ड बँक. या नाबार्ड बँकेची सुरुवात 12 जुलै 1982 रोजी त्याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. यानंतर RLEGP याची सुरुवात, या बँकाचे राष्ट्रीयकरण 15 ऑगस्ट 1983 रोजी करण्यात आलं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये या पंचवार्षिक योजनेबद्दल माहिती बरेच प्रश्न पडतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.